गुरुवारच्या दिवशी श्री भवानी मातेच्या पारंपरिक यात्रा उत्सवाच्या आयोजनानिमित्त सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनात सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली। सातपूर गावातील 12 गाड्या यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सातपूर यात्रा उत्सव समितीच्या वतीने केलेल्या नियोजनाची माहिती दिली। तर उपस्थितांसह नगरसेवक नितीन निगळ यांनी 12 गाड्या ओढताना होणाऱ्या गर्दीच्या प्रश्नावर लक्ष वेधले। गणेश बघण्यासाठी लोक आलेले असतात आणि त्या गर्दीत तो गणेशच दिसत नाही, म्हणून आपण तिथं काळजी घेतली। आम्ही स्वतः देखील त्यावेळेला गणेश यायच्या आधी आम्ही त्या ठिकाणी प्रमुख मान्यवर येतात त्यांच्या स्वागताला राहू। त्यानंतर गणेश आपल्या ग्राउंडच्या आसपास आला, आम्ही स्वतः तिथून बाजूला होऊन जाणार आहे। आपण देखील त्याच्यावरती थोडी कारवाई केली आणि काही लोक त्याच्यात आमचेच असणार आहे जे गणेशासोबत राहतील, त्यांच्यासाठी काही जर समजा कार्ड बनवून दिले तेच लोक तिथे थांबतील आणि आम्ही सगळे बाजूला होऊ। कारण आम्ही बाजूला झालो तर आमच्या सोबत राहणारे लोक बाजूला होतील। म्हणून तेवढी एक विनंती आहे की गणेशाला आपण लोकांना पूर्ण याच्यात दिसला तर त्या यात्रेला चांगलं स्वरूप येईल, तेवढी आपण काळजी घ्यावी। बाकी महापालिकेच्या माध्यमातून ज्याही काही सुविधा लागतील आम्ही सर्व उपलब्ध करून देऊ। सातपूरकरांचे कौतुक व्यक्त करीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांनी आयोजकांना सीसीटीव्ही लावण्यासह पदाधिकाऱ्यांना आय कार्ड देण्याबाबत सूचना केली। अंमलबजावणी करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे। विशेष काही गोष्टी आमच्या पण सूचना आहेत त्या गोष्टींच्या, की जे स्वयंसेवक देणार आहेत आपल्याला, जे स्वयंसेवक आहेत प्रत्येकाला एक पॅटर्न असावा, एखादं टी शर्ट असावं, त्याचं असं असं नाव असलं, आय कार्ड असेल, म्हणजे आम्हाला त्याला ओळखणं सोपं आहे। दुसरं, 12 गाड्यांमध्ये भाविक बसू नये अशा वेळेस पोलीस सहसा अशा बाबी टाळत असतात अशा कार्यक्रमामध्ये। तर सोबतच तुमचे स्वयंसेवक पण राहतील। आम्ही यावेळेस असं पोलीस गणपती जेव्हा उठतात तेव्हा आम्ही प्रत्येक वाहनासोबत पोलीस कर्मचारी देऊ शकतो। तसं आम्ही यावर्षी देतात की माहीत नाही, परंतु या वर्षापासून आम्ही प्रत्येक गाड्यासोबत पोलीस ठेवणार आहेत। तुमच्यासोबत स्वयंसेवक पण असतील, म्हणजे आपण पहिल्या प्रकारापासूनच लोकांना बसण्यास मजा करणार आहोत। अजून एक मला नवीन अशी एक अजून दुरुस्ती करता येईल याच्यामध्ये, की जो रूट आहे आपला रूट मार्गद्वार, त्याच्यावर मनपाला सांगून सर्व CCTV त्याच्यावर बसवले तर फार चांगलं होईल। जिथे न्यूट्रल पॉईंट सारखे आहेत किंवा जिथे अंधार असतो अशा ठिकाणी आपण मनपाकडे गेले तर लाईटची व्यवस्था करून घेतली आपल्या याच्यामध्ये। जर प्रकार जर होत असला, जास्त लाईट जर असले, कोणी जे वाईट प्रवृत्ती असते ती थोडं घाबरते या गोष्टी, आणि CCTV बऱ्याच प्रमाणात पोलिसांचंही काम सोपं करत असते, बरोबर आहे। तुम्ही एक प्रकारे पोलीसच आहे, लोक घाबरतात की उद्या आपण याच्यामध्ये विसरणार नाही। निवडणूक मार्गावर असं काही CCTV वगैरे लावले गेले त्या दिवसासाठी वगैरे तर ते निश्चितच चांगलं आहे। सर्व समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचे व सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो। शांतता समितीच्या या बैठकीप्रसंगी सातपूर पोलिसांच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। तर सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी सर्व सातपूरकरांना शुभेच्छा दिल्या। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर गावामध्ये 12 गाड्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन सातपूर या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आलेली आहे। त्याला सातपूर गावातील मान्यवर, त्याचप्रमाणे प्रशासनातील अधिकारी व अंमलदार हे हजर होते। सदर बैठकीमध्ये यात्रेचं नियोजन, 12 गाड्यांच्या कार्यक्रमाच्या संदर्भातलं नियोजन, त्याचप्रमाणे रोडचं नियोजन या संदर्भात चर्चा झालेली आहे। ग्रामस्थांकडून आलेल्या सूचनांचं यावर चर्चा झालेली आहे व लवकरच रोडची पाहणी करून संबंधित बंदोबस्ताचं नियोजन केलं जाणार आहे। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 11चे नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका मानसी योगेश शेवरे, गणेशा मंगळ निगळ, यात्रा उत्सव समिती अध्यक्ष भरत घाटोळ, सामाजिक कार्यकर्ते दिनकर शिरसाट, रवींद्र काळे, भिवानंद काळे, शांताराम निगळ, लक्ष्मण घाटोळ, सुनील मौले आदींसह मनपा अधिकारी, यात्रा उत्सव समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते।